वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे। त्यातील प्रमुख मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडित कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे। येत्या शुक्रवारी 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर या मतदारसंघातील मतदार आपला उमेदवार निवडतील। या मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहेत। आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका। महाराष्ट्रातील ही लढाई फक्त वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यात आहे। शिवसेना राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत। महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहेत आणि जागा वाटपावरून मित्र पक्षाशी संघर्ष करत आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत। महाराष्ट्रातली उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण ताकदीने ही लढाई लढण्यास सक्षम आहे। त्यामुळेच काँग्रेसला मतदारसंघातील आमची लोकप्रियता कळते। त्यामुळेच आम्हाला काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातला त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचं आपलं स्वप्न साकार करण्याची। हे केवळ आपलं स्वप्न नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं, ते भैयासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं। मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण हे 70 वर्षाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीच कसर सोडणार नाही। माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या पाहून आणि वाचून तुमचा संयम गमावू नका। त्याचा सातत्याने सामना करा आणि संयम गमावू नका। खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि आपल्या वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते आहे। या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे। आपण जर पराक्रमी नसतो तर त्यांनी लुटलेला पैसा आणि वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का? तर निश्चितपणे नाही। खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहे असे दर्शवते। वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे। मीडिया आपल्यावर कुठल्याही प्रकारचे अफलातून आरोप करेल, पण तुमचा संयम गमावू नका। हे तेच माध्यम आहे जे मला हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना पाहिले तरी त्यांची झोप उडते, पण महायुती आणि महाविकास आघाडीकडे असणाऱ्या व येणाऱ्या पैशाचा स्रोतावर प्रश्न ते विचारणार नाहीत। हाच तो मीडिया आहे जो एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी का दिली नाही असा प्रश्न त्या पक्षांना विचारणार नाहीत। हा तोच मीडिया आहे जो या पक्षांनी किती ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिली असा प्रश्न ते विचारणार नाहीत। हा तोच मीडिया आहे जो या पक्षांनी ओपन जागावरून किती अनुसूचित जाती आणि जमातींना उमेदवारी दिली आहे असा प्रश्न ते विचारणार नाहीत। हा तोच मीडिया आहे जो मला आणि आपल्या पक्षाला संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी या पक्षांनी इतक्या वर्षात कशा पद्धतीने एकत्र येऊन मिलीभगत कशी केली असा प्रश्न ते विचारणार नाहीत। हा तोच मीडिया आहे जो अकोल्यातून काँग्रेसने RSSच्या स्वयंसेवकाला उमेदवारी का दिली असा प्रश्न ते विचारणार नाहीत। माध्यमांचा आपल्यासोबत भेदभाव नवीन नाही। जेव्हा तुम्ही त्यांचे भेदभाव पूर्ण विश्लेषण पाहता किंवा वाचता तेव्हा तुमचा संयम गमावू नका। त्यांना उत्तर देण्यासाठी संघटनेची शक्ती, सोशल मीडिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मताचा वापर करा। अजून एक शेवटची विनंती आहे की तुम्ही प्रचारासाठी जेव्हा बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या। पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा। तुम्ही पक्षाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहात, त्यामुळे स्वतःची निश्चितपणे काळजी घ्या। ही लढाई आपण जिंकणारच। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। प्रकाश आंबेडकर साहेब।
बाकी हा व्हिडिओ आणि हे पत्र आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।